नमस्कार मित्रांनो, मी शिल्पा. तुमचे स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर. तर आज आपण बनवणार आहोत मेथीची भाजी. अगदी सोप्या पद्धतीने आपण ही भाजी बनवणार आहे. स्वादिष्ट आणि पौष्टिक अशी मेथीची भाजी. भरपूर पोषक तत्वे असतात यामध्ये आणि आरोग्यासाठी ही भाजी खूप फायदेशीर आहे. तर चला अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यांमध्ये आपण ही भाजी बनवून घेऊया. तर याला लागणारे साहित्य, मी इथे मेथीची भाजी घेतलेली आहे. स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी ही मेथीची भाजी, बघू शकता. 1 वाटी कांदा, मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले आहे मी. 2 मिरच्या, 10 ते 12 टमाटर, जिरं, हळद आणि मीठ. आता एका कढईमध्ये मी तेल टाकून घेत आहे. तेल गरम झालं की आपण यामध्ये जिरं घालून घेऊ. जिरं तडतडलं की आपण यामध्ये कांदा घालून घेऊ. बघू शकता, कांदा आपल्याला छान इथे परतून घ्यायचा आहे. व्यवस्थित आपला कांदा परतून झाला की आपण यामध्ये हिरव्या मिरच्या घालून घेऊ. हिरव्या मिरच्या पण आपण छान व्यवस्थित इथे मिक्स करून घेऊ. बघू शकता, छान इथे हिरव्या मिरच्या आपण मिक्स करून घेतलेल्या आहे. मस्तपैकी कांदा आणि मिरची आपली इथे फ्राय झालेली आहे. आता आपण यामध्ये एक टोमॅटो घालून घेऊ आणि टोमॅटो पण मिक्स करून घेऊ. यामध्ये मी आता किंचितशी हळद टाकून घेते, अगदी थोडी, आणि चवीनुसार मीठ आणि सर्व साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. अगदी थोडी हळद घातलेली आहे मी, खूप जास्त आपल्याला सुक्या भाज्यांमध्ये हळद टाकायची नाही आहे, पालेभाज्यांमध्ये. आपला टोमॅटो इथे सॉफ्ट झालेला आहे आता, बघू शकता. आता आपण यामध्ये मेथी घालून घेऊ. मेथी तुम्ही चिरूनही घेऊ शकता, मी चिरलेली नाही आहे, छान बारीक बारीक तोडून घेतलेली आहे. आणि आता व्यवस्थित आपण याला मिक्स करून घेऊ. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. बघू शकता, या प्रकारे इथे भाजी मी छान मिक्स करून घेतलेली आहे. व्यवस्थित आपल्याला एकजीव छान या मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायची आहे भाजी. मसाले म्हणजेच हेच कांदा, टमाटर, हळद, मीठ. व्यवस्थित मिक्स करून झाली की आपण याला छान झाकून ठेवू. 4 ते 5 मिनिटं आपण ही भाजी झाकून ठेवणार आहोत. चार ते 5 मिनिटं आपल्याला भाजी मस्त झाकून ठेवायची आहे. पाणी सुटल्या जाईल भाजीला. बघू शकतो आता आपण बऱ्याचपैकी आपली भाजी शिजत आलेली आहे. पुन्हा आपण एकदा हिला छान मिक्स करून घेऊ. व्यवस्थित आपल्याला चारही बाजूने अशी भाजी मिक्स करून पसरून ठेवायची आहे, जेणेकरून पाणी असलेलं ते पूर्ण शिजलं जाईल. पुन्हा आपण याला 3 ते 4 मिनिटं भाजीला एक वाफ काढून घेऊ. पूर्ण भाजी शिजवून घेऊ. बघू शकता, इथे व्यवस्थित भाजी आपली शिजलेली आहे मेथीची. मस्तपैकी आपली भाजी शिजून तयार आहे आता सर्व करण्यासाठी. तुम्हाला काही नवीन रेसिपीज हव्या असतील तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. माझे व्हिडिओ बघण्याकरता तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.